श्री स्वामी समर्थ। नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण पुणे ते अक्कलकोट हा प्रवास कशा पद्धतीने करायचा किंवा मग अक्कलकोट मंदिर किंवा गाणगापूर मंदिर या मंदिराची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूयात। सगळ्यात अगोदर पुणे ते अक्कलकोट हा प्रवास कसा करायचा, तर पुणे ते डायरेक्ट अक्कलकोट ट्रेन नाही, तर तुम्ही जर ट्रेननी जायचं असेल तर पुणे ते सोलापूर इथपर्यंत जाऊ शकता आणि सोलापूरने तुम्ही बसनी जाऊ शकता किंवा मग प्रायव्हेट ज्या ट्रॅव्हल्स असतात त्यांनी जाऊ शकता किंवा मग सरकारी ज्या बसेस असतात त्यांनी सुद्धा तुम्ही जाऊ शकता। तर पुणे ते अक्कलकोट जाऊ शकता किंवा मग पुणे ते डायरेक्ट गाणगापूर सुद्धा ट्रेन्स आहेत, तर त्याने सुद्धा तुम्ही जाऊ शकता। तर या दोन्ही तिन्ही प्रकारे तुम्ही पुण्यावरून रात्रीचं जर निघाला तर सकाळी पहाटे 5 ते 6 वाजेपर्यंत अक्कलकोटला पोहोचता आणि अक्कलकोटमध्ये पोहोचल्यानंतर सकाळची सगळ्यात राहण्याची किंवा मग अंघोळीची जी सोय आहे ती भक्त निवास या ठिकाणी होऊ शकते। या ठिकाणी भरपूर प्रमाणात भक्त निवास आहेत। तर आपण सगळ्यात भक्त निवास आतमध्ये आल्यानंतर मनाला प्रसन्न करणारी अशी गोष्ट म्हणजे स्वामी समर्थांच्या या दोन्ही मूर्त्या। तर अगदी आतमध्ये पाऊल ठेवल्यानंतर अगदी सुसज्ज अशी बिल्डिंग आणि एकदम स्वच्छ असा परिसर या ठिकाणी पाहायला मिळाला आणि स्वामी समर्थांची मनाला प्रसन्न करणारी अशी मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळाली। या ठिकाणी बरेच भक्त निवास आहेत। यामध्ये आपण राहण्याची सोय होऊ शकते, तुम्ही प्रायव्हेट रूम घेऊ शकता किंवा मग जनरल रूम मध्ये सुद्धा अगदी कमीत कमी पैशामध्ये राहू शकता। या ठिकाणी तुमच्या अंघोळीच्या गरम पाण्यापासून सुविधा आहे। बाहेर आल्यानंतर तुम्हाला पार्किंगची सुद्धा खूप स्वच्छ अशी जागा पाहायला मिळेल आणि हा जो परिसर आहे तो खूपच सुंदर आणि स्वच्छ आहे। स्वामींच्या दर्शनासाठी जर तुम्हाला अक्कलकोटला जायचं असेल तर तुम्ही शक्यतो रात्रीच प्रवास करा, कारण रात्री जर निघालात तर पहाटे पहाटे आपण अक्कलकोटला पोहोचतो आणि या ठिकाणी आपली सगळी सोय अवेलेबल आहे। त्याचसोबत आपण जर लवकर अंघोळ करून जर दर्शनासाठी गेलो तर दर्शन कमीत कमी वेळामध्ये होईल आणि गर्दी सुद्धा खूप कमी असेल। तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते दर्शन छान पद्धतीने होणं, कारण आपण एवढा प्रवास करून जर स्वामींच्या दर्शनासाठी जात असाल तर स्वामींचं दर्शन सगळ्यात छान होणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आता आपण मंदिर परिसरामध्ये आलेलो आहोत आणि मंदिराच्या दोन्ही बाजूनी अगदी छान अशी गजबजलेली दुकानं पाहायला मिळतात। त्यामध्ये गंधफूल किंवा मग धूप, स्वामींची मूर्ती। तर आपण अगदी स्वामींच्या वटवृक्ष मंदिराच्या एकदम समोर आलेलो आहोत आणि अशा पद्धतीने दोन्ही लाईनला ही दुकानं गजबजलेली आहेत आणि आपण आता मंदिरात प्रवेश करत आहोत। तर मंदिर खूपच सुंदर आहे, त्याच पद्धतीने खूप स्वच्छ सुद्धा आहे, कारण इथे खूप स्वच्छता पाहायला मिळाली। इथे कुठेच नारळ, फूल, अस्ताव्यस्त पडलेला प्रसाद किंवा घाण कुठेच नव्हती। अगदी सुंदर हे मंदिर होतं आणि तेवढीच तेथे स्वच्छता सुद्धा आहे। तर आपण वटवृक्ष समाधी मंदिरामध्ये आहोत आणि तुम्ही पाहू शकता मंदिर खूपच सुंदर आहे आणि लाइटिंगनी ते आणखीन सुंदर आहे। तर या ठिकाणी आपण वटवृक्षाची पूजा करून आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत। तर आपण या मंदिरामध्येच आहोत, आणखीन गाभाऱ्यात गेलेलो नाही। तर हे वटवृक्षाचे झाड आहे ज्या ठिकाणी स्वामी सतत बसायचे किंवा मग ज्या ठिकाणी ध्यान करायचे। तर आता आपण आतमध्ये स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेणार आहोत। तर या ठिकाणी स्वामींच्या पादुका ठेवलेल्या आहेत आणि त्यांची आसन किंवा मग गादी सुद्धा आहे। तर या ठिकाणी खूप शांतता होती किंवा मग स्वच्छता सुद्धा होती आणि स्वामींचं दर्शन तर खूपच छान झालं। मंदिरामध्ये 2-3 प्रकारची छोटी छोटी मंदिरं आहेत। या ठिकाणी आपण वटवृक्षाचं समाधी मंदिर पाहिलं, समोरच्या साईडला आणखीन स्वामींची 2 ते 3 मंदिरं आहेत, ती आतमध्येच छोट्या छोट्या पद्धतीने आहेत। या ठिकाणी स्वामींचं सारामृत पारायण केलं जातं किंवा जे पोथी वाचली जाते किंवा पारायण केलं जातं 1 दिवसाचं 7 दिवसाचं, तर त्या मंदिरात केलं जातं। आता आपण हे वटवृक्षाचं झाड पाहत आहोत। समाधी मंदिर याच्या एकदम समोर आहे आणि समोरच वटवृक्षाचं खूप मोठं झाड आहे आणि या ठिकाणी
आपण आपली जी काही इच्छा असते ती इच्छा मनात धरून हा लाल दोरा या झाडाला बांधला जातो आणि स्वामींच्या मंदिरात गेल्यानंतर आणि दर्शन घेतल्यानंतर मनाला खूपच छान अशी शांती मिळते, तर मन अगदी प्रसन्न होऊन जातं। याच मंदिरामध्ये अशा पद्धतीने 40,000 रुद्राक्षापासून ही स्वामींची अतिशय भव्य अशी मूर्ती साकारली आहे किंवा फ्रेम साकारली आहे। मंदिराच्या बाहेर पडताच या ठिकाणी दोन्ही बाजूनी छान असं दुकानांची सोय केलेली आहे। या दुकानांमध्ये तुम्हाला हव्या त्या वस्तू तुम्ही घेऊ शकता, म्हणजे अगदी रांगोळीच्या साच्यापासून धागे, गळ्यातील, हातातील स्वामींच्या अतिशय सुंदर अशा मूर्ती तुम्ही कुठल्याही साईज मध्ये किंवा वेगवेगळ्या मटेरियलच्या मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळतात। स्वामी समर्थ महाराज हे शके 1779च्या सुरुवातीला अक्कलकोट येथे आले। श्री दत्तात्रेयांचे 4थे अवतार मानले जाणारे स्वामी समर्थांचा एकूण कार्यकाळ 40 वर्षांचा होता। त्यापैकी 21 वर्ष त्यांनी अक्कलकोट मध्ये घालवली। आलेलो आहोत स्वामींच्या समाधी मठामध्ये। चोळप्पाचे निवासस्थान व नंतरचे स्वामींचे समाधी स्थान हे याच वाड्यामध्ये आहे। सध्या यात नूतनीकरण चालू झालेलं आहे आणि जवळच स्वामींनी पुनर्जीवित केलेली विहीर, स्वयंभू गणपती, स्वामींचा दंड, पादुका या सर्व वस्तू दर्शनासाठी उपलब्ध आहेत। याच समाधी मंदिरामध्ये दररोज सकाळी पूजा, अभिषेक, लघुरुद्र, महापूजा इत्यादी धार्मिक विधी भक्त अत्यंत श्रद्धेने करतात। अभिषेकानंतरच समाधी वस्त्रांनी पुसून त्या सोळे व करवती काठी उपरणे बांधतात। समाधीवर स्वामींचा मुखवटा ठेवून त्यावर फुलांची आरास केली जाते। हे दृश्य अतिशय नयन मनोहर असते। प्रदक्षिणा करून नमस्कार करताना स्वामींचा प्रत्यक्ष अस्तित्वाचा भास मात्र नक्कीच होतो। स्वामींच्या काळापासून या वास्तूला खूप महत्त्व आहे। आपण अक्कलकोटला गेल्यानंतर वटवृक्ष मंदिर, स्वामी समाधी मंदिर आणि खंडोबा मंदिराला जरूर भेट द्या, कारण या तिन्ही ठिकाणी स्वामींचा आभास असल्याची आपल्याला जाणीव होते। याच मंदिराच्या मूर्तीच्या खाली स्वामींची सदेह समाधी आहे असं मानलं जातं आणि ती आजपर्यंत पूजली जाते। वरती स्वामींचा मुखवटा ठेवून त्यांची यथासांग पूजा केली जाते। तर या ठिकाणी मंदिराच्या ट्रस्टतर्फे 2 वेळचं अन्नछत्र सुद्धा विनामूल्य चालविलं जातं। तर या ठिकाणी विनामूल्य प्रसादाची सुद्धा सोय आहे। तर आता आपण जात आहोत स्वामींच्या समाधी मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला। तर मंदिराच्या पाठीमागे या ठिकाणी एका झाडाच्या खाली अगदी छोटी छोटी ही 3-4 मंदिरं आहेत आणि तेथून पुढे चोळप्पा महाराजांच्या वाड्याच्या अगदी समोर आहेत। बाळप्पा आणि चोळप्पा हे स्वामी समर्थांचे सगळ्यात मोठे भक्त होते असं म्हटलं जातं आणि स्वामी जेव्हा अक्कलकोटला पहिल्यांदा आले तर चोळप्पा महाराजांच्या आणि बाळप्पा महाराजांच्याच घरी राहायचे असं म्हटलं जातं। म्हणूनच या वाड्यांमध्ये स्वामींचा निवास आहे असं म्हटलं जातं। तर आता आपण चोळप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये आलेलो आहोत। तर ही जी या ठिकाणी लावलेली फोटो आहेत तर ती खूप प्राचीन आहेत आणि आतमध्ये एका अगदी छोट्याशा रूम मध्ये स्वामींचा निवास आहे। या ठिकाणी स्वामींची यथासांग पूजा केलेली दिसते। संपूर्ण देवी देवतांचे फोटो या ठिकाणी आहेत आणि स्वामी, त्रिशूळ, या ठिकाणी बऱ्याच पद्धतीच्या पूजा आपल्याला पाहायला मिळतील आणि आपण स्वामींचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत। तर हे जे चोळप्पा महाराजांची आता 5वी पिढी चालू आहे। तर या ठिकाणी सुद्धा स्वामींची छान अशी पूजा केलेली आपल्याला दिसेल। तर आता आपण या ठिकाणाहून दर्शन घेऊन जेव्हा बाहेर येतो तर या ठिकाणी वाड्यांमध्ये खूप मोठी अशी विहीर पाहायला मिळेल। तर या विहिरीचं पाणी कधीच आटत नाही अशी मान्यता आहे। कितीही जरी दुष्काळ असला तर या विहिरीचं पाणी आटत नाही असं म्हटलं जातं आणि यामध्ये आपल्या इच्छेनुसार आपण काही पैसे किंवा नाणे टाकू शकतो। तर जी आपल्या मनातील इच्छा आहे ती मागून यामध्ये अशी एखादी वस्तू टाकली जाते असं म्हटलं जातं। तर आता आपण दुसऱ्या बाजूला आलो आहोत, तो म्हणजेच बाळप्पाचा वाडा किंवा मग जी आपण पाहिली त्या अगोदर चोळप्पा महाराजांचा वाडा होता आणि हा आहे तो बाळप्पा महाराजांचा वाडा।
आता नवीन पद्धतीने यांचं बांधकाम चालू झालेलं आहे, त्यामुळे बराचसा जो पसारा आहे तो काढलेला दिसत होता। पण या ठिकाणी सुद्धा स्वामी समर्थांची मूर्ती, गणपतीचं मंदिर यांचं दर्शन झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत गाणगापूरला। तर अशा पद्धतीची शेअरिंगची वाहनं या ठिकाणी भरपूर पाहायला मिळतील। अगदी 200-300 रुपयामध्ये आपण गाणगापूरला जाणं ते येणं करू शकतो। यासाठी आपल्याला किमान 1 ते 1.5 तासाचा वेळ लागतो आणि आता आपण पोहोचलेलो आहोत गाणगापूरला। तर गाणगापूरला गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे संगमावरती अंघोळीला जाणं। तर त्यासाठी तुम्ही लोकल रिक्षाने अगदी 20 रुपयामध्ये जाऊ शकता। तर मंदिरापासनं संगम जो आहे तो अगदी 1-2 किलोमीटरवरती आहे आणि या संगमामध्ये सध्या तरी खूप कमी पाणी होतं। आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा पावसाळा सुरू झालेला नव्हता, त्यामुळे अगदी कमी पाण्यामध्ये फक्त आपण हातपाय धुतले होते। तर यामध्ये अंघोळ करणं या ठिकाणी खूप महत्त्वाचं मानलं जातं, कारण या ठिकाणी 7 नद्यांचा वास आहे, म्हणजे 7 नद्या एकत्र येतात असं म्हटलं जातं किंवा भीमा अमरजा संगम आहे। तर या ठिकाणी तुम्ही नारळ किंवा मग दिवा सोडून या नदीमध्ये अंघोळ करायची आहे। तर पाणी कमी असल्यामुळे आम्ही या ठिकाणी फक्त हातपाय धुतले आणि मंदिरामध्ये प्रवेश केला। तर या ठिकाणी 2-3 प्रकारची मंदिरं आहेत। तर सगळ्यात अगोदर जे आहे ते ज्या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण केलं जातं किंवा मग या ठिकाणी सुद्धा पिंपळ वृक्ष आहे आणि ज्या ठिकाणी दत्तगुरूंचा वास आहे असं म्हटलं जातं। गाणगापूरमध्ये गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे पारायण। तर तुम्ही गुरुचरित्राचं हे पारायण 1 दिवसाचं करू शकता किंवा 5 दिवसाचं किंवा 7 दिवसाचं। तर या ठिकाणी बरीच लोक राहून या ठिकाणी पारायण करतात किंवा ज्यांना जमत नसेल त्यांनी 1 दिवसाचं पारायण तर जरूर केलं जातं। तर या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीने धागे बांधले जातात। आता आपण जाणार आहोत नरसिंह सरस्वती यांच्या मंदिरामध्ये। दत्तात्रयांचाच अवतार असलेले हे नरसिंह सरस्वती यांचं मंदिर या संगमावरतीच आहे आणि हा दत्तात्रयांचाच अवतार आहे असं मानलं जातं। तर आद्य शंकराचार्य हे सुद्धा दत्तात्रयांचाच अवतार मानले जातात आणि या ठिकाणी भीमा अमरजा संगम दत्त मंदिर जे आहे तर त्याची ही माहिती आहे आणि या ठिकाणी असे दत्त महाराजांचे फोटो लावलेले आहेत आणि दत्त महाराजांची या ठिकाणी माहिती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। दत्त महाराजांचाच अवतार म्हणजे नरसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ। तर मंदिराच्या बाहेर आल्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी सुद्धा आपल्याला भरपूर प्रकारच्या माळा किंवा मग दुकानं पाहायला मिळतील। या ठिकाणी रुद्राक्षाच्या किंवा सर्व प्रकारच्या जपमाळा किंवा मग शंख हे उपलब्ध होते आणि अशा पद्धतीने आपण मंदिराच्याच बाजूने संगमेश्वर महादेव हे सुद्धा मंदिर आहे। आता आपण जाणार आहोत भस्माचा डोंगर या ठिकाणी, म्हणजे श्री परशुरामाची जन्मभूमी किंवा जे परशुरामांचा आश्रम या ठिकाणी होता असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी भस्माचा डोंगर होता असं सुद्धा म्हटलं जातं, कारण या ठिकाणची जरी माती आपण लावली तर आपले सर्व रोग दूर होतात आणि या ठिकाणी बरेच दगड होते। ज्या पद्धतीने आपल्या मनातली इच्छा आहे ती बोलायची आणि एकावरती एक दगड ठेवायची अशी सुद्धा इथली प्रथा होती। तर अशा पद्धतीने आपण भस्म जमा करत आहोत आणि अशा पद्धतीने दगडाची रंगोली सुद्धा केलेली आहे। तर हे परशुरामाचं मंदिर आहे। गाणगापूरला गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संगम स्नान आणि परशुराम किंवा भस्माचा डोंगर या ठिकाणी जरूर जा आणि नंतरच श्री दत्त महाराजांच्या दर्शनासाठी आपण मंदिरात आता आलेलो आहोत। तर दत्त महाराजांच्या मंदिरात आल्यानंतर अशा पद्धतीने वरती आपल्याला फोटो पाहायला मिळतील आणि हे दत्त महाराजांचं मंदिर खूपच प्राचीन आहे आणि या मंदिराची खासियत आहे की आपण अगदी एका लहानशा खिडकीमधून आपण दत्त महाराजांची मूर्ती पाहू शकतो। तर अशा पद्धतीने दत्त महाराजांची यथासांग पूजा केलेली खूप सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही एकाच दिवशी अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूर सुद्धा करू शकता किंवा मग अक्कलकोट, गाणगापूर आणि पंढरपूर या ठिकाणी सुद्धा जाऊ शकता। तर खूपच सुंदर असं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे आणि ही संपूर्ण मंदिराची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।